नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने डोसे किंवा घावन बनवणार आहोत. घावन बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ. तर इथे मी तांदूळ आणि डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता 4 ते 5 तासांसाठी मी हे भिजत ठेवणार आहे. त्यानंतर हे तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेणार आहोत. हे पहा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आणि आता हे वाटून घेतलेलं मिश्रण आपण 24 तासांसाठी ठेवून देणार आहोत. आता दुसऱ्या दिवशी आपलं मिश्रण एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. गरजेपुरतं मी मिश्रण भांड्यामध्ये काढून घेत आहे. बाकी उरलेलं मिश्रण मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि नेक्स्ट टाइम जेव्हा माझी डोसे बनवण्याची इच्छा होईल त्यावेळी ते मिश्रण मी यूज करणार आहे. मंडळी, तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरू शकता. आता या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ, थोडं जिरे आणि बारीक कापून घेतलेले कांदा आणि टोमॅटो घालणार आहे. आता बॅटरमध्ये हे सगळे पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण याचे डोसे तयार करणार आहोत किंवा घावन बनवणार आहोत. बॅटर थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालून आपण पातळ करून घेऊया. आता गॅसवर पॅन ठेवून त्याच्यामध्ये तेल आपण टाकूया. पॅनमध्ये तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आता मी इथे 2 पळी बॅटर घालून त्याचे डोसे बनवून घेत आहे. मी हे दोन्ही बाजूने चांगल्या रीतीने भाजून घेणार आहे. जेवढं तुम्ही भाजाल तेवढंच ते क्रंची होण्यास मदत होईल. दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. हे पहा, आता आपलं हे घावन चांगल्या रीतीने दोन्ही बाजूने भाजून झालेलं आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ. याच पद्धतीने आपण बाकी राहिलेल्या बॅटरचे डोसे बनवून घेऊया. तर मंडळी, आपले घावन रेडी आहेत आणि आपण हे घावन हिरवी चटणी, शेजवान चटणी किंवा केचप किंवा बटाट्याच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता. इथे पहा, मी बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि त्यासोबत मी हे डोसे सर्व करतो आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.